तुम्हाला गंमत सांगू, हे शेंगदाणे जे आहेत ना ते मी आणले होते तर मला चिक्की बनवायची होती यासाठी. पण काय झालं की दर्शनने ना ऑफिसून येताना चिक्कीचं पॅकेटच आणलं होतं. त्यामुळे मग आता ती बाहेरची चिक्की आल्यानंतर घरात कुठे चिक्की बनवायला होणार आहे, म्हणून मी काय बनवलीच नाही. तर शेंगदाणे असेच ठेवलेले होते. तर आज म्हटलं चला ते शेंगदाणे आहेत ना भाजून घेऊया, कारण असेच ठेवले नाही की मग त्याच्यामध्ये कीड वगैरे पण लागते. त्यासाठी आधी भाजून घेतले आणि मला आता ना भाजीसाठी पण लागणार होते, तर एकाच वेळेला पूर्ण भाजून घेतले छान असे. आणि आता इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण सगळं घेतलेलं आहे आणि त्यात शेंगदाणे पण घातले. तर हे पहा मस्त अगदी बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घेतली. आणि आता ना आज तेल संपलेलं आहे, यासाठी तुपामध्ये भाजी बनवते. तर चला त्यानिमित्ताने तुपातली भाजी तरी खायला होईल. तर आता इथे याच्यामध्ये सगळं मसाले वगैरे जे घालायचे ते घालणार. त्याचबरोबर याच्यामध्ये मी खास मसाले घालणार आहे, GW कामकर यांची धणे जिरे पूड. आणि त्याचबरोबर ना हा मस्त एकदम छान असा मसाला. तर GW कामकर यांचा स्पेशल हा मसाला आहे, लाल तिखट आहे. तर खूप घातल्यानंतर ना तेलामध्ये एवढा खमंग छान होता. आणि त्यानंतर थोडं परतून घेतला आणि मी वाटून घेतलेला मसाला पण घातला. सगळं एकदम छान असं तेलामध्ये परतून घेतलं. थोडी कोथिंबीर ॲड केली. आता ते थोडंसं ना तेलामध्ये चांगलं शिजत आहे तोपर्यंत इथे वांगी कट करायला घेतली, कारण वांगी ना आधीच कट करून ठेवायची नसते, मी काळं पडतात म्हणून. मग ती मी कधीही ना असं म्हणजे घालायच्या आधीच 1 मिनिट आधीच कापून घेते. तर वांगी घालून सगळं मिक्स करून घेतलं. तर आता असं घट्टसर पण आपण भाजीसारखं बनवू शकतो, पण मला थोडंसं तपतपीत करायचं होतं, यासाठी त्यात पाणी ॲड केलेलं आहे. आणि तोपर्यंत मी आपलं एकीकडे माझ्या चपात्या पण करून घेतल्या. तर मसाल्यांची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा मसाले नक्की मागवा. भेटूया पुन्हा, बाय.